यानंतर बघूयात अशोक खरातच्या आणखी एका कारनाम्याची एक बातमी येते। अशोक खरात नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून स्वतःच्याच ओळखीतील आणि भक्त असलेल्या व्यावसायिकांकडून पैसे उकळत होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अगदी हिंदी सिनेमातल्या स्पेशल 26 सारखा हा सगळा प्रकार राबवला गेला असंही बोललं जातंय। आधी धाडीचा दाग दाखवायचा, मग तडजोडीच्या नावाखाली मोठी रक्कम उकळायची। आता ज्यांची फसवणूक झाली आहे ते व्यावसायिक पुढे येऊन तक्रार करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्या सोबत आहेत। कुणाल, आपण बघतोय चित्रपटासारखी मोडस ऑपरेंडी या खरातनं राबवलेली होती, काय सांगाल याबद्दल? गोंधू अशोक खरात याच्या एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत असतानाच आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खरात याने आपल्या भक्तांनाच लक्ष करत एक वेगळा फसवणुकीचा डाव असल्याचं समोर येत आहे। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठे व्यावसायिक आणि उद्योजक जे खरातचे भक्त होते त्यांच्याकडे तो कथितरित्या नकली इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना पाठवत असे। हे बनावट अधिकारी संबंधित व्यावसायिकांवर कारवाईची भीती दाखवत इन्कम टॅक्स तपास किंवा छापेची धमकी देत असेल। या भीतीच्या वातावरणात तडजोडीच्या नावाखाली खरात हा व्यावसायिकांकडून मोठ्या रकमेची मागणी करत असल्याचं देखील विश्वसनीय सूत्रांना सांगितलेलं आहे। या भीतीच्या वातावरणामध्ये व्यावसायिक देखील घाबरून जायचे आणि या संपूर्ण प्रकारात विशेष बाब म्हणजे ज्यांना जो हा खरात जो आधी श्रद्धा आणि विश्वासाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढत होता त्याच लोकांना नंतर या पद्धतीने गंडा घालत असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून विश्वासघाताचाही असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची पद्धत पाहता हिंदी चित्रपट स्पेशल 26 सारखा पॅटर्न वापरल्याची चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे आणि बनावट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव निर्माण करून पैसे उकळण्याचंही ही पद्धत अत्यंत नियोजनबद्ध असल्याचं बोललं जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकरणामध्ये फसवणूक झालेले व्यावसायिक आणि उद्योजक पुढे येऊन अधिकृत तक्रार देणार का, पोलिसांकडेही याबाबत संपूर्ण प्रकार सांगणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कोट्यवधीची जी मालमत्ता या खरातनं जमवली, ही जमवलेली मालमत्ता याच पद्धतीने जमवली आहे का, भक्तांना जाळ्यात ओढून जमवली आहे का, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, त्यामुळे आता या सगळ्या अशा प्रकरणामध्ये कुणाची फसवणूक झाली ते उद्योजक आणि व्यावसायिक पुढे येणार का, हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।